आज कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरण क्षेत्रात आणि ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे. पंचगंगेचं पाणी यंदा चौथ्यांदा पात्राबाहेर पडलंय. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर 43 फूट धोका पातळी आहे. आज पहाटे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून सायंकाळी 7 वाजता पंचगंगा नदीनं 41 फूट 5 इंच इतकी पातळी गाठत धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेलेत. पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं कोल्हापूर गगनबावडा हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे. आज कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर केरली ते केरले दरम्यान पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूकही ज्योतिबा मार्गे वळवण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील गायकवाड वाड्यापर्यंत नदीचं पाणी आल्यानं गंगावेश ते शिवाजी पूल दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. अतिवृष्टी तसंच पूर परिस्थितीमुळं जिल्ह्यातील 139 शाळा आज बंद ठेवण्यात आल्या होत्या. पूर परिस्थितीमुळं अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळं वाहतुकीचे मार्ग बंद झालेत. त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमाराला राधानगरी धरणाचा 5व्या क्रमांकाचा दरवाजा खुला झालाय. सध्या धरणाच्या 5 दरवाजांमधून 7,140 आणि वीजगृह सांडव्यातून 1,500 असा 8,640 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.